नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या YouTube चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, होय मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता देशांतर्गत बाजारामध्ये फेब्रुवारी महिन्यात 100% घटणार या ठिकाणी सोयाबीनची विक्री। होय मित्रांनो, ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे की आता फेब्रुवारी महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये 100% घटणार या ठिकाणी सोयाबीनची विक्री। पण फेब्रुवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता फेब्रुवारी महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये 100% घटणार सोयाबीनची विक्री। मग फेब्रुवारी महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री का घटणार? फेब्रुवारी महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री किती घटणार आणि घटणाऱ्या या सोयाबीन विक्रीचा परिणाम भविष्यात सोयाबीनच्या भावावरती कसा होणार याबद्दल अधिक माहिती प्राप्त करून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ पाहत असताना हा व्हिडिओ आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता फेब्रुवारी महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये 100% घटणार सोयाबीनची विक्री। होय मित्रांनो, ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे की आता फेब्रुवारी महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये 100% घटणार सोयाबीनची विक्री। पण फेब्रुवारी महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री का घटणार? फेब्रुवारी महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री किती घटणार आणि या घटणाऱ्या सोयाबीन विक्रीचा परिणाम भविष्यात देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या भावावरती कसा होणार याबद्दल घेऊयात आता अधिक माहिती। देशांतर्गत बाजारामध्ये सध्या जर आपण बघितलं तर दिवसाला 1,60,000 क्विंटलच्या आसपास सोयाबीनची आवक होत आहे। सध्या देशांतर्गत बाजार समित्यांमध्ये जी आवक शेतकऱ्यांकडून झाली आहे ती जवळपास आपल्याला 60 लाख टनांच्या आसपास, म्हणजे एकूण उत्पादनाच्या 50% झाली आहे मित्रांनो। आणि आता शेतकऱ्यांकडे असणारा सोयाबीनचा शिल्लक साठा कमी होत चाललाय, यामुळे आपल्याला दिवसेंदिवस सोयाबीनची आवक बाजार समित्यांमध्ये कमी होताना दिसणार आहे। खास करून फेब्रुवारी महिन्याच्या 15 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची ही आवक 1.25 लाख ज्या ठिकाणी जी आहे मित्रांनो 1.25 लाख क्विंटलच्या आसपास येणार आहे। आणि 1.25 लाख क्विंटलच्या आसपास जर ही आवक आली तर 100% सोयाबीनचा बाजार भाव हा 15 तारखेच्या आसपास 4,800 आणि त्यानंतर 5,000 पार गेला तर आश्चर्य वाटायला नको, असे या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे। मग सोयाबीन विक्रीचा विचार करत असाल तर लक्षात घ्या, फेब्रुवारी महिन्यामध्ये संधी आहे, कारण पुन्हा मार्च एप्रिल मध्ये सोयाबीनचे भाव दबावात राहणार आहेत। अशा परिस्थितीत 4,800 चा भाव मिळाला की तिथं 50% सोयाबीनची विक्री करा। 5,000च्या भावावरती आपण उर्वरित सोयाबीन विक्री करा। या पद्धतीने जर आपण सोयाबीनची विक्री केली तर आपला या ठिकाणी होणार 100% फायदा। मग भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजार भाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं YouTube चॅनल शेती मित्र। आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो।
तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.